सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी. तर आता गुरुवारी सकाळी 11 वाजता संजय गांधी निराधार अनुदान योजना ₹2500, जे की लगेच यादीमध्ये नाव तपासा, जे की SMS देखील इथं येत आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ आणि दिव्यांगांचे पैसे हे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये येत आहे. जर तुम्हाला पैसे आले नसतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर आज एक मोठी आनंदाची बातमी. तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे ₹2500, जे की खात्यामध्ये इथं येत आहे. तर आज गुरुवार सकाळी 11 वाजल्यापासून अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे तर येण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता हे पैसे सर्वांना एकाच वेळी जमा होतील असे नाही, तर तुम्हाला DBT गव्हर्नमेंट पेमेंट, त्याचप्रमाणे ऑफ RS, जे की ₹2500 क्रेडिटेड असा प्रकारचा मेसेज आलेला असेल तर तुम्ही चेक करा. कोणाला पैसे तर मिळत आहे यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी, श्रावणबाळ, दिव्यांग. तर यामध्ये जे काही पात्र आहेत तर अशांच्या खात्यामध्ये ज्यांचं बँक पासबुकला आधार लिंक असणे आवश्यक आहे, DBT ॲक्टिव्ह आहे, त्यानंतर ज्यांचे फॉर्म अप्रूव्हल आहे, तर अशांना पैसे इथं जमा होत आहे. काय होत आहे? जमा होत आहे. तर आता काहींना जे काही इथं पैसे येत आहे ते म्हणजे ₹1500, तर काहींना इथं येत आहे 2500, तर काहींना इथं ₹3000. तर हे रकमा कशा काय इथं कमी वाढ कमी जास्त आहे ते सुद्धा आपण इथं पाहणारच आहे. तर आता सर्वप्रथम आता जे काही जिल्ह्यांची यादी इथं आलेली आहे. अकोल्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे. अमरावती, छत्रपती संभाजीनगरमध्ये वाटप सुरू झालेलं आहे. बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली. तर या जिल्ह्यांमध्ये जे की संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ आणि दिव्यांगांचे पैसे इथं लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथं येण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता यानंतर जे काही गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, त्यानंतर अहमदनगर, धाराशिव. तर आता 1500, 2500 आणि 3000. तर ही जी रक्कम आहे हे योजनेनुसार इथं कमी जास्त होत आहे. तर आता जे की यांच्या निधीमध्ये वाढ करण्यात आलेली होती. पहिले जे की ₹1500 इथं मिळत होते, तर आता जे की यांच्या निधीमध्ये ₹1000 जर वाढ झाली तर यांना मिळतील आता ₹2500. तर आता यामध्ये अहमदनगर, धाराशिव, पालघर, परभणी, पुणे, तर असे जिल्हे यामध्ये आहेत. यानंतर जे काही जिल्हे यामध्ये येत आहे यामध्ये आपलं रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ. तर या जिल्ह्यांचे देखील पैसे इथं काय होत आहेत? जमा होत आहेत. तर हे जे पैसे आहेत हे थेट DBTच्या माध्यमातून आधार लिंक बँक खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत तिथं पाठवले जाते. तर हे पैसे जे आहे हे पात्र लाभार्थ्यांना इथं येत आहे. तर वरील जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे इथं जमा होतील. तर इथं 2 ते 3 दिवसाचा कालावधी इथं लागू शकतो. पैसे आले नाही तर तुम्हाला काय करायचं आहे? बँकमध्ये जाऊन तुम्ही आधार लिंक तपासून घ्या. त्यानंतर तुमचं जे काही खातं आहे ते ॲक्टिव्ह आहे की नाही चेक करून घ्या. खाते जर बंद असेल तर त्यांना अपडेट करायचं आहे. तहसील कार्यालयामध्ये तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घ्या. तर घाबरण्याचं काही कारण नाही जर तुम्हाला पैसे आले नसतील तर. त्याचप्रमाणे यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही चेक करून घ्या. तर आता ते नाव कसं पद्धतीने पाहायचं? तर यासाठी तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये नोटीस बोर्डवरती यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही चेक करा. तर पात्रांची यादी तिथं लागते किंवा समाज कल्याण, त्याचप्रमाणे जे काही समाज सुरक्षा कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा यादी कोणत्या ठिकाणी उपलब्ध राहते तर तुम्ही चेक करून घ्यायची आहे. यानंतर आता पैसे खात्यात आले का कसं तपासायचं आहे? तर आता यामध्ये पाहण्यासाठी तुम्हाला जे की SMS तपासायचं आहे. तर DBT गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ RS, जे की ₹2500 क्रेडिटेड अशा प्रकारचा तुम्हाला SMS आलेला असेल तर तुम्ही लगेच चेक करा. त्यानंतर इथं बँक पासबुकवर एंट्री करून घ्या. तर बँक पासबुकवर एंट्री केल्याच्यानंतर तुम्हाला दिसेल की तुमच्या खात्यामध्ये इथं 1500 आले की 2500 की ₹3000 आले, ते तुम्हाला इथून कळून जाईल. त्यानंतर इथून DBT स्टेटस जे काही चेक करून घ्या. तर तुम्हाला PFMSच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन सुद्धा चेक करता येणार आहे. युअर पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करा. खाते क्रमांक टाका, IFSC कोड टाका, पेमेंट स्टेटस यावरती क्लिक करा. तर तुम्हाला तुमचे सर्व इन्स्टॉलमेंट दाखवून देईल की तुमच्या कोणकोणत्या खात्यामध्ये कोणकोणत्या तारखेला पैसे इथं आलेले आहे. तर आता थकीत बाकी जर असेल तर 2 महिन्याचे पैसे एकत्रच काही लाभार्थ्यांना इथं येत आहे. तर 1500 ऐवजी जे की त्यांना 2500 ते ₹3000 काही ठिकाणी येत आहे. तर आता हे जे पैसे आहेत ते आता काही जणांना इथं निधीमध्ये ₹1000 वाढ करण्यात आलेली आहे. तर जर तुम्हाला पहिले ₹1500 इथं मिळत असतील आणि पहिले किती मिळत आहे 1500 आणि यांच्या जर निधीमध्ये ₹1000 वाढ झालेली आहे
तर आता यांना मिळतील इथं 2500 रुपये जे की DBTच्या माध्यमातून इथं येत आहेत. तर आता यामध्ये जे की 7 ते 15 दिवस जे काही नवीन खाते जर असेल तर अशांना पैसे इथं पाठवलेले आहे. पैसे कधीपर्यंत इथं येणार आहे? तर यामध्ये फेब्रुवारी महिन्यात DBTच्या माध्यमातून तर आता 15 तारखेपासून ते 20 ते 25च्या दरम्यान इथं टप्प्याटप्प्याने इथं येतील. तर आता कोणत्या बँक खात्यामध्ये जे की SBI खात्यामध्ये सर्वप्रथम इथं पैसे येत असते. तर प्रायव्हेट बँकांमध्ये इथं पैसे जमा होण्याकरिता इथं टाईम लागू शकते. तर इथं पैसे का अडकतात? बरेच जणांचं आधार लिंक नसते, DBT इनॅक्टिव्ह असते, KYC पेंडिंग असते, खातं इथं बंद झालेलं असते. त्यामुळे त्यांना पैसे इथं येत नाहीत. त्यानंतर ज्या यामध्ये पैसे अडकले असतील तर त्यासाठी उपाय काय करायचा आहे? तर आता सर्वांचे पैसे इथं KYCमुळे बरेच जणांचे पैसे इथं अडकते. तर बँकेची KYC करून घ्या. आधारची KYC वेगवेगळे आहे ते तुम्हाला करून घ्यायचे आहे. तर बँकमध्ये जाऊन लगेच तुम्ही DBT ॲक्टिव्ह आहे की नाही चेक करा. बँक खातं चालू आहे की नाही चेक करा. KYC कंप्लीट करा. 2 ते 3 दिवस जे काही स्टेटस तपासत राहा. तहसील कार्यालय, समाज जे काही कल्याणमध्ये तुम्ही भेट द्या. त्याचप्रमाणे तुम्हाला कोणकोणते आवश्यक कागदपत्रे यासाठी आधार कार्ड, बँकेचं पासबुक, जे काही योजना मंजुरीचा आदेश दिलेला, त्यानंतर हयात दाखला तुम्हाला द्यायचा आहे. कोणता हयात जो काही दाखला आहे ते तुम्हाला तहसीलमध्ये नेऊन द्यायचं आहे. समाज कल्याण विभागामध्ये जे की तुम्ही हयात आहेत की नाही, तर त्यामुळे सुद्धा बरेच जणांचे पैसे तर अडकलेले असतात.